रात्री 3 वाजता गाढ झोपेमध्ये असताना प्रकाशला एक फोन येतो. तो शॉक्ड होतो की यावेळेस कोण फोन करत असेल. तो फोन उचलतो आणि हळूच हॅलो बोलतो, पण पलीकडून मात्र त्याला फक्त एक डिस्टॉर्टेड साऊंड ऐकू येतो. तो पुन्हा हॅलो बोलतो आणि विचारतो की कोण बोलतंय, आणि त्याला यावेळेस सुद्धा काहीच उत्तर येत नाही. येतो फक्त तोच एक डिस्टॉर्टेड साऊंड, पण त्याच आवाजामध्ये खूपच वेगळा आणि विचित्र साऊंड त्याचं लक्ष वेधून घेतो. आणि तो साऊंड होता कोणाच्या तरी रडण्याचा. आणि प्रकाशच्या सांगण्यावरून एवढं मात्र तर नक्कीच कळतं की त्याला आलेला तो आवाज कोणा जीवित व्यक्तीचा तर अजिबात नव्हता. मग तो आवाज कोणाचा होता आणि त्याला आलेला तो कॉल कोणाचा होता हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. त्यामुळेच हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. हवं तर याची स्पीड वाढवा, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्यासोबतही असं कधीतरी होऊ शकतं. नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहतात आकाशिक हॉरर. असो तर सरळ जाऊयात आपल्या स्टोरीकडे, जी आहे प्रकाशची, जो रिसेंटली हैदराबादला एका बिझनेस ट्रिपसाठी गेला होता. आणि त्याची ही पुढची अपबीती, पुढची स्टोरी मी त्याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे. तर 2-3 महिन्यापूर्वी मी माझ्या काही कामानिमित्त हैदराबादला गेलो होतो आणि मी तिथे एक 10-12 दिवस राहणार होतो. आणि माझा जो क्लायंट आहे त्याने माझी राहायची सोय त्याच्याच एका दुसऱ्या घरी केली होती, जो की तो तिथे आधी राहायचा. सो माझी तिथे त्या घरामध्ये राहायची ही पहिलीच वेळ होती. ते अगदी नॉर्मल असं घर होतं. हां, सिटीपासून थोडंसं लांब होतं आणि कदाचित याच कारणामुळे माझ्या क्लायंटने त्याचं घर हे चेंज केलेलं असावं असा माझा अंदाज होता. तर सुरुवातीचे 4-5 दिवस अगदी सुरळीत जातात, पण शेवटचे जे माझे 4-5 दिवस इथे उरले होते तेव्हा मला मात्र त्या घरामध्ये खूप वेगळ्या गोष्टी जाणवू लागल्या. तर झालं असं की शनिवारी संध्याकाळी जेवण करून जेव्हा मी बाहेर शतपावली करण्यासाठी गेलो तेव्हा मला त्या घराच्या आजूबाजूला एक वेगळंच वातावरण दिसलं. एक हलकासा भयान स्पर्श मला त्या हवेमध्ये जाणवत होता. कारण शेजारी पाजारी जरी घरं असली तरीसुद्धा मला तिथे लोक खूप कमी दिसत होते. म्हणजेच दिवसा या रस्त्यावरती प्रचंड गर्दी असते, पण संध्याकाळी 7 वाजता या कॉलनीच्या रस्त्यावरती फक्त 4-5 कुत्री भुकत असतात. आणि त्यांच्याच सोबत मी माझ्या बेसुऱ्या आवाजामध्ये गाणं म्हणत शतपावली करत असतो. आणि त्या रात्रीसुद्धा मी हेच करत चालत होतो. आणि चालत असताना मला माझ्या समोर दिसतं की नेहमीसारखी 4-5 कुत्री भुकत होती. पण सडनली ती सर्व कुत्री भुकता भुकता मध्येच थांबली आणि माझ्याकडे वळून बघू लागली. आणि मी थोडासा सावध झालो, कारण ऑफकोर्स चावले वगैरे तर काय करणार. पण इथून मागे 4-5 दिवस ही कुत्री माझ्यासोबत खूप फ्रेंडली वागत होते. मग यांना अचानक असं काय झालं की हे माझ्याकडे असे टवकारून बघतायत. मी तसाच जागेवरती काहीही हालचाल न करता स्तब्ध उभा राहिलो आणि आजूबाजूला बघितले तर माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्या संपूर्ण रस्त्यावरती मी एकटाच होतो. आता ती सर्व कुत्री जोराची भुकत आणि धावत माझ्या दिशेने यायला लागली. मला काहीच कळेना की मी आता काय करावं. मी मोठ्याने त्यांना हाड करतोय, पण त्यांच्यावरती याचा काहीच फरक पडत नव्हता. आणि मला माझ्या आजूबाजूला कुठे काठी किंवा छोटासा दगडसुद्धा दिसत नव्हता. पण विदिन सेकंड्स ती सर्व कुत्री माझ्या डोळ्यासमोर होते. मी माझे डोळे बंद करून फ्रीज झालो. आणि 2 सेकंदानंतर जेव्हा मी माझे डोळे उघडतो तेव्हा ती सर्व कुत्री मला नाही तर माझ्या मागे कोणाला तरी भुकत होती. मी मागे वळून पाहिले तर मला त्या रस्त्यावरती कोणीच दिसलं नाही. मग भर रस्त्यामध्ये ही सर्व कुत्री कोणाला भुकत होती. त्या कुत्र्यांनी असा राऊंड केला होता आणि त्या राऊंडमध्ये ते कोणाला तरी भुकत होते. मी आणखीची रिस्क नको म्हणून लगेच मागे फिरलो आणि माझ्या घराकडे जायला निघालो, याच विचारात की ही सर्व कुत्री नक्की कोणाला भुकत होती. आता तसं बघायला गेलं तर ही खूप नॉर्मल अशी गोष्ट होती. कुत्री भुकतात भुकू द्यात, त्यांचं काही ती कोणालाही भुकतात. पण ते सर्वजण जर एका दिशेला बघून भुकत असतील जिथे कोणीच नाही आहे तर मग मात्र ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता मी माझ्या गेटसमोर आलो आणि पुन्हा मागे त्या रस्त्याकडे वळून पाहिले तेव्हा तो रस्ता संपूर्णपणे सुनसान होता आणि त्या रस्त्यावरती सुद्धा एकही कुत्रं नव्हतं. पण गेटपाशी येईपर्यंत मला त्या कुत्र्यांचा आवाज मात्र येत होता. आणि सडनली जेव्हा मी मागे वळून बघतोय तेव्हा तिथे एक सुद्धा कुत्रं नव्हतं. आणि ही गोष्ट सुद्धा मला तिथे खूप
विचित्र वाटले. मी माझ्या घराचं डोअर ओपन केलं, लाईट्स ऑन केली आणि आतमध्ये डोकावून पाहिले. तेव्हा मला तिथलं जे वातावरण होतं त्यामध्ये खूप मोठा ड्रॅस्टिक चेंज जाणवला. लाईक आत्तापर्यंत जेही 4-5 दिवस मी या घरामध्ये राहिलो आहे तेव्हाचं वातावरण आणि आत्ता मी जेव्हा या घरामध्ये प्रवेश करतोय तेव्हाचं वातावरण, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असो, आता मी फ्रेश झालो आणि लगेच झोपायला गेलो. पण मला झोप काही येत नव्हती. काय माहिती, पण मला तिथे एक खूप वेगळ्याच प्रकारची भीती जाणवत होती आणि ती अशी होती की या घरामध्ये माझ्याशिवाय आणखी कोणीतरी आहे. आणि म्हणूनच मी घाबरून माझ्या बेडरूमची लाईट ऑन केली आणि त्यामध्ये झोपायचा प्रयत्न करू लागलो. आणि एक 10-15 मिनिटानंतर मला झोपसुद्धा लागली. पण माझी झोप मोड एका चांगल्या सुगम संगीताने झाली. म्हणजेच हॉलमध्ये असलेला जो विंड चाइम आहे तो अचानकपणे जोराचा आवाज करू लागला. आणि नॉर्मल असा नाही, खूप मोठा आवाज. आता माझ्या लक्षात नव्हतं की मी खिडकी बंद केली आहे का उघडी ठेवली आहे, पण तो आवाज मात्र मला माझ्या कानामध्ये खूप जोराचा टोचत होता. मी पटकन उठून हॉलमध्ये गेलो आणि आजूबाजूला पाहिले आणि मला एक तिथे आश्चर्याचा धक्काच बसला. कारण हॉलमधल्या सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि नाही कुठला तिथे फॅन चालू होता आणि नाही कुठला AC. मग हे विंड चाइम्स हवा नसताना सुद्धा कसं वाजतायत हेच मला काही कळत नव्हतं. मी एका खुर्चीवरती चढतो आणि माझ्या हाताने ते विंड चाइम्स थांबवतो आणि तेव्हा कुठे तो आवाज बंद होतो. आता मी माझ्या बेडरूमच्या दिशेने वळालो आणि बेडरूमपर्यंत पोहोचणार तितक्याच पाठीमागून पुन्हा त्या विंड चाइम्सचा आवाज मला येऊ लागला आणि मी ब्लँक झालो. कारण हॉलमध्ये कसल्याही प्रकारची हवा चालू नव्हती. डिनर टेबलवरती एक पुस्तक ठेवलं होतं जे मी सकाळी वाचत होतं आणि ते अजूनही ओपन होतं, पण त्या पुस्तकाचं पान देखील जागचं हालत नव्हतं. पण मात्र हे विंड चाइम्स कसं वाजतायत हेच मला काही कळत नव्हतं. आणि हे ऐकल्यानंतर मी घाबरलो आणि सरळ बेडरूममध्ये घुसून अंगावरती चादर घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. आता तेव्हा मी जास्त रिॲक्ट केलं का कमी केलं हे मला अजिबात माहिती नाही आहे. पण माझ्या जागी तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की तुम्ही एका दुसऱ्या राज्यात जाताय, एका दुसऱ्या घरी, आणि तुमच्यासोबत रात्री अशा काही घटना होत आहेत जिथे तुम्ही फक्त एकटे राहत आहात. आता 1-2 तासानंतर मला फायनली झोप आली. बट आय रिअली विश की त्या रात्री जर का मला झोप आली नसती तर खूप बरं झालं असतं. कारण त्या रात्री मला अशी काही भयानक स्वप्न पडली जी मी अजूनही विसरू शकत नाही. आणि ते स्वप्न असं होतं की मी त्या अंधारलेल्या हॉलमध्ये उभा आहे आणि स्वतःभोवतीच गोल फिरत आहे आणि गोल फिरता फिरता मी स्वतःच्याच कानाखाली जोराचं मारत आहे. आणि तितक्यात अचानकपणे हॉलचा मेन डोअर ओपन होतो आणि त्या दरवाजासमोर मला त्या अंधारामध्ये एक बाई, एक स्त्री उभी दिसते आणि तिच्यासोबत एक लहान मुलगा सुद्धा. आता ती बाई हॉलमध्ये प्रवेश करते आणि तो लहान मुलगा मला बघून जोराच्या टाळ्या मारत होता आणि मी अजूनही स्वतःभोवती गोल फिरत होतो आणि जोराच्या कानाखाली मारत होतो. आणि तितक्यात ती बाई माझ्या अंगावरती जोराची झेप घेते आणि डचकून माझा डोळा उघडतो आणि मी लगेच घड्याळामध्ये बघतो तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते. आता असं बोलतात की स्वप्न जास्त करून लक्षात राहत नाही, पण हे जे काही स्वप्न मला पडलं आहे ना, हे मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. आता त्या रात्री 3 वाजल्यापासून मी जागाच होतो. दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून माझ्या कामाला सुट्टी होती. मागचे खूप दिवस काम केल्यामुळे मी दिवसभर आराम करणार होतो, पण मला या घरामध्ये मुळीच राहायचं नव्हतं. आणि मी न राहून माझ्या क्लायंटला म्हणजेच या घराच्या मालकाला फोन केला आणि त्याला इनडायरेक्टली विचारलंच की या घरामध्ये काही आहे का. क्लायंट बोलतो की हो, या घरामध्ये सगळं काही नीट आहे, पण तुम्ही असा का प्रश्न विचारताय मला. आता जर का मी त्या क्लायंटला सांगितलं असतं की मला या घरामध्ये वाईट स्वप्न पडली आणि माझी जाम फाटली आहे, तर तो सरळ माझ्यावरती हसला असता आणि त्याने मला उगाचच काहीतरी वेगळं समजलं असतं की एवढा एज्युकेटेड माणूस अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच मी त्याला बोललो की काय नाही, मी असं सहजच विचारलं. असं बोलून मी फोन ठेवून दिला आणि कसाबसा करून मी तो रविवारचा दिवस काढला. पण आता संध्याकाळ झाली होती आणि माझ्या छातीमध्ये धगधग वाढत होती. माझं एक मन मला सांगत होतं की कशाला घाबरतोय एवढं काहीच नाही आहे इथे. पण माझी गट फिलिंग मला सांगत होतं की नाही, इथे काहीतरी आहे जे अजिबात बरोबर नाही आहे. पण मला अजूनही या घरामध्ये शेवटचे 3 दिवस काढायचे होते. सो थोड्यासाठीच इथून निघून जाणे हे काय मला बरोबर वाटलं नाही आणि म्हणूनच मी तिथे राहायचं ठरवलं. मी बाहेरून जेवण करून आलो आणि पुन्हा एका छोट्याशा शतपावलीसाठी रस्त्यावरती चालायला लागलो. कारण माझी सवय होती ती. दूर कुठेतरी कुत्री रडतायत, शेजाऱ्यांच्या घरामध्ये TV चे आवाज येत आहेत आणि मी त्या रस्त्याने एकटा चाललोय.
आता तेव्हा मी पायामध्ये स्लीपर घातली होती आणि त्या स्लीपरचा चालताना थोडासा आवाज येत होता, जो की खूप नॉर्मल आहे. पण थोड्याच वेळात त्या आवाजामध्ये आणखी एक वेगळा आवाज ॲड होतो, माझ्यासोबत कोणीतरी चालण्याचा, आणि ते सुद्धा एका रिदममध्ये. मी जागेवरती थांबलो की तो आवाजसुद्धा थांबायचा आणि मी एक दोनदा मागे वळूनसुद्धा बघितलं की नेमकी हे चाललंय काय, कारण हा माझा भाससुद्धा असू शकत होता. आणि तेव्हा मला तिथे तसंच वाटलं. पण नाही, आणखी थोडंसं दूर गेल्यानंतर मला 100% खात्री पटली की हा आवाज माझ्यासोबतच येतोय. मी लगेच माझ्या घराच्या दिशेने पळालो आणि घरामध्ये एंटर केल्या केल्या मला खूपच उग्र वास आला आणि पुन्हा मला हीच फिलिंग आली की आपण याच घरामध्ये राहत होतो का, कारण ही वाईबच खूप वेगळी आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या घरामध्ये राहताय आणि एके दिवशी तुम्ही एंटर करताना तुम्हाला तुमचं ते घरच वाटत नाहीये, असं काहीसं फिलिंग मला तेव्हा तिथे आलं होतं. असो मी लगेच माझ्या बेडरूममध्ये गेलो आणि नेहमीप्रमाणे माझ्या अंगावरती चादर घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, कारण हाच एक बेस्ट ऑप्शन होता माझ्यासाठी, असं मला तेव्हा वाटलं. कारण थोड्याच वेळात मला माझ्या हॉलमधून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. मी मोठा श्वास घेऊन आणि खूप सारी हिंमत गोळा करून हॉलमध्ये पाहण्यासाठी गेलो आणि तेव्हा मला फ्लोअरवरती एक जुनी फुलदाणी पडून फुटलेली दिसते. मी तो कचरा उचलतो आणि डस्टबिनमध्ये फेकतो, तर लगेचच मागून मला त्या विंड चाइम्सचा आवाज येतो आणि माझी तेव्हा हवा टाईट होते. मी हळूच वळून मागे बघितलं तेव्हा मला दिसलं की हॉलमधल्या खिडक्या ओपन होत्या आणि त्या खिडकीच्या हवेनेच ते विंड चाइम्स वाजत होते. आणि हे पाहिल्यानंतर मला तिथे थोडासा जीवात जीव आला. मी त्या खिडक्या बंद करण्यासाठी पुढे सरसावलं आणि खिडकीमधून एक नजर बाहेर बघितलं आणि मला जे दिसलं ते पाहून मला धक्काच बसला, कारण खिडकीच्या बाहेर रस्त्यावरती तीच कुत्र्यांची टोळी उभी होती आणि ती सर्व कुत्री लाईनमध्ये उभे राहून माझ्या घराकडे बघत होती. आणि यावेळेस ते भुकत नव्हते तर एका विचित्र प्रकारे विवळत होते. कुत्र्याला दगड मारल्यानंतर कुत्रा जसा आवाज करतो अगदी तसाच आवाज हे सर्व कुत्रे करत होते. मी लगेच खिडकी बंद करतो आणि त्या क्षणी माझ्या पोटामध्ये खूप मोठा गोळा येतो. मला उलटीसारखं व्हायला लागतं, पण असं का होतंय हेच मला काही समजत नव्हतं, कारण अचानकपणे माझ्या पोटामध्ये गोळा येण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि तितक्यात मला त्या अंधारलेल्या हॉलच्या कोपऱ्यामधून विस्परिंगचे आवाज ऐकू येऊ लागले आणि हे ऐकल्यानंतर मला माझ्या स्वतःच्याच कानांवरती विश्वास बसत नव्हता. मी कुठल्या क्षणाचा विचार न करता सरळ बेडरूमच्या दिशेने धाव घेतो आणि बेडरूमचा डोअर लॉक करून सरळ देवाचा धावा करू लागलो. आणि आता माझ्या फोनची सुद्धा रेंज सडनली गायब झाली होती आणि त्यामुळेच मला कोणालाही फोनसुद्धा करता येत नव्हता. मी सरळ रूमच्या एका कोपऱ्यामध्ये दडून बसलो आणि त्यानंतर जे काही माझ्या कानाने ऐकलं आहे ते खूप म्हणजे खूपच भयानक होतं, कारण आता मला त्या हॉलमधून एका स्त्रीचा आणि एका लहान मुलाच्या खेळण्याचा आवाज येतो. ते दोघेही हसत होते, खिदळत होते आणि त्या बाईच्या बांगड्यांचा देखील आवाज मला आतमध्ये येत होता. आता तेव्हा माझी काय हालत झाली असेल याचा तुम्ही फक्त अंदाजा लावा. मला तो आवाज अजिबात सहन झाला नाही आणि मी ठरवलं की आपण आता बाहेर जाऊयात आणि बघूयात की नक्की काय प्रकरण आहे, कारण अशा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला घाबरवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि जर का आपण घाबरलो तर या आपल्यावरती हावी होतात. मी मोठ्याने ओरडतच बाहेर गेलो आणि हॉलमध्ये इकडे तिकडे आजूबाजूला बघितले आणि पुन्हा मोठ्याने ओरडून एक प्रश्न केला की कोण आहे इथे. आणि या प्रश्नावरती मला असं काही भयंकर आवाज ऐकू आला, असं काही उत्तर ऐकू आलं ज्याच्यामुळे माझ्या अंगावरती शहारे आले, कारण हॉलच्या अंधारलेल्या एका कोपऱ्यामधून मला एका बाईच्या गुरखण्याचा आवाज ऐकू आला आणि त्याचसोबत एका लहान मुलाच्या रडण्याचा देखील आवाज मला ऐकू आला. आता हा आलेला आवाज नेमकी कसा होता हे सांगायला गेलं तर भूलभुलैयामध्ये जेव्हा मंजुलिका अक्षय कुमारशी बोलते तो जो आवाज आहे ना, त्यापेक्षा 10 पट हा आवाज भयंकर होता. मला असं वाटलं की टाईम फ्रीज झाला आहे की काय, कारण मला फक्त माझ्या हृदयाच्या ठोक्याचा आणि माझ्या मोठ्याने घेतल्या जाणाऱ्या श्वासाचा आवाज येत होता. आणि तितक्यात मला हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये एक सावली उभी दिसते आणि ती त्याच बाईची होती आणि तिच्यासोबत तो लहान मुलगा देखील होता. मला त्या बाईचा चेहरा मात्र दिसत नव्हता, जी की चांगली गोष्ट होती, कारण जर का मी तो चेहरा बघितला असता तर मी तिथेच बेशुद्ध पडलो असतो. पण यानंतर जे होतं त्यावरती तर मला भोवळ आलीच होती, कारण त्या कोपऱ्यामधून मला हिंदीमध्ये एक आवाज ऐकू येतो आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं तर ती बाई असं बोलत होती की तू मोठ्याने ओरडून माझ्या मुलाला रडवलंस आणि आता मी तुला सोडणार नाही. हे लिटरली त्या बाईचे धुंद डिस्टॉर्टेड शब्द होते. आणि जसं मी हे ऐकतो तसा मी सरळ त्या घराच्या बाहेर पळालो
आणि रस्त्याने मोठ्याने ओरडत गर्दीच्या दिशेने जायला निघालो. आता जेव्हा मी पळत होतो तेव्हा मी एक नजर मागे वळून बघितले आणि मला दिसलं त्या रस्त्यावरती बरोबर मधोमध ती बाई आणि तिच्यासोबत तो लहान मुलगा उभा होता आणि ती सर्व कुत्री त्या दोघांवरती भुकत होते. मी त्या 1-2 सेकंदामध्ये त्या बाईचं आणि त्या लहान मुलाचं एक ॲपॅरिशन बघितलं. मी ती रात्र संपूर्णपणे जागून बाहेर काढतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या क्लायंटला म्हणजेच त्या घर मालकाला फोन करून झालेली सगळी घटना सांगतो. आणि आता त्याच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की त्याने माझ्यापासून बरंच काही लपवून ठेवलेलं आहे, कारण तो आता उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्याला या घराबद्दल नक्कीच काहीतरी माहिती होतं. पण मी याकडे दुर्लक्ष करतो आणि माझे शेवटचे जे 2 दिवस राहिले होते ते एका हॉटेलमध्ये काढायचे ठरवतो. आणि मला वाटलं की मी त्या घरापासून एकदम सुटलो आहे. पण मध्यरात्री 3 वाजता मला माझ्या बेडरूममधल्या लँडलाईनवरती एक फोन येतो. मी शॉक्ड होतो की इथे कसा फोन येऊ शकतो. मी घाबरत फोन उचलतो आणि हॅलो बोलतो. यावर मला पलीकडून तोच डिस्टॉर्टेड आवाज ऐकू येतो, ज्यामध्ये त्या बाईच्या रडण्याचा आणि त्या लहान मुलाच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. आणि जसं मी हे ऐकतो तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकते. मी लगेच फोन ठेवतो आणि रूमची लाईट ऑन करून तीही रात्र संपूर्णपणे जागून काढतो आणि दुसऱ्याच दिवशी मुंबईला परत येतो. आता प्रकाश सांगतो की त्याला अजूनही कधीतरी स्वप्नामध्ये ती बाई दिसते. आता ती बाई कोण होती, ती तिथे कशी आली, तिचं आणि त्या घराचं नेमकं कनेक्शन काय, हे एक गुपितच आहे. आता या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार जे डॉग्स असतात, जी कुत्री असतात, ते अशा निगेटिव्ह एंटिटीज किंवा निगेटिव्ह एनर्जीज लगेच सेन्स करतात. आता या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की त्या मालकाला 100% माहीत असणारे या घरामध्ये नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याने ॲज अ बेट या प्रकाशचा यूज केला असं मला वाटतं. आता हे किती खरं किती खोटं त्यालाच माहिती आहे. पण एक गोष्ट मात्र मला नक्की माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा, मुलींनी लाईक करा, मुलांनी शेअर करा आणि भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा, शेअर करा, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. बाय बाय.